नमस्कार, मी उमेश कुमार. TV9 मराठीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज आपल्या बरोबर आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे. पण त्या अगोदर विशेष म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेना एकच आहे, ती म्हणजे ठाकरेंची शिवसेना, आणि दुसरी जी शिंदेची शिवसेना आहे ती तुमचं म्हणणं आहे शहा सेना आहे. मराठी मतं फोडायला तयार केलेली, म्हणजे अमित शहांमधला शहा. हो, दुसरा काय. उद्धवजी, तुमचं स्वागत आहे TV9 बोलल्याबद्दल. नाही, हे बोलल्याबद्दल नाही, कारण मी बघितलं की तुम्ही प्रत्येक 2-3 तुमचे इंटरव्ह्यू बघितले, त्यात तुम्ही प्रत्येकाला हे बोललात की शिंदेची शिवसेना जी आहे, शिंदेची शिवसेना नाहीच होती, शिंदे सेना आहे, एसएनसी गट आहे तो. आणि ती शहा त्यांची बीजेपीची बी टीम आहे ती, मराठी मतं फोडायला आणि मराठी मतं फोडून मुंबईवरती कब्जा मिळवायला. पण तुमच्या या बोलण्यामुळे एका गोष्टीला तडा बसतो, तो म्हणजे आतापर्यंत भाजपची एखादी सत्ता महाराष्ट्रात नव्हती. म्हणजे ते 72 तासात जे आलं ते कोसळलं, ते सोडून भाजप सत्तेत आली ही शिवसेनेमुळे. शिवसेनेबरोबर त्यांची सत्ता होती, आता मागची असेल किंवा आताची शिंदेबरोबरची शिवसेना. पण तुम्ही जर त्याला शहा सेना म्हटलं तर भाजपची एक हाती सत्ता झाली. बरोबर आहे, पण त्या एका हाताला बोट आहेत ना बाकीची. त्याच्यात त्यांनी धनुष्यबाण चोरलाय. आणि हेच तर मी म्हणतोय की त्यांना असं वाटतं की शिवसेना त्यांनी कागदावर संपवली, नाव चोरलं, माझे वडील चोरले, सिम्बॉल चोरला, असं करून ही शहांची घाणेरडी कपटी नीती आहे. चाणक्य नीती नाही, ही कपट नीती आहे. तोडाफोडा आणि राज्य करा, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करा, जिथे आपल्याकडनं काही होत नाही तिकडे संभ्रम निर्माण करा, ही भाजपची कपटी नीती आहे, कपट नीती. त्याच्यात त्याला मी काही यश नाही मानत. हे सगळं आता सूरज जे काय चालले, धाक दपटशा, जोर जबरदस्ती, आता बिनविरोध निवडणुका, ह्या आतापर्यंत एवढ्या प्रमाणावरती नव्हत्या होत. आणि आम्ही त्याच्यावरती टीका केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना मिरचीची धुरी का लागली, कारण त्यांनी सत्तेचा दुरुपयोग करतात. आज निवडणूक आयोग असेल किंवा त्यांचे आरो असतील, ह्या आरोंचा टेलिफोन रेकॉर्ड चेक करा, तो त्याने आता पुसला असेल. पण त्यावेळेला कोणत्या मंत्र्यांचे त्यांना फोन गेले, काय काय त्याच्यात संभाषण झालं. बरं, बिनविरोध निवडणूक जर करायची असेल किंवा मानत असाल तर मग आमच्यापैकी एकही माणूस बिनविरोध का नाही व्हायला? म्हणजे मग सगळ्याच पक्षांची यायला पाहिजेत ना बिनविरोध. बरं, बिनविरोध करायला राहुल नार्वेकर स्वतः तिकडे जात आहेत, हे तर टीव्हीवरचं सत्य आहे. ही म्हणजे अक्षरशः मिरचीचा मसाला देवेंद्र फडणवीसांच्या डोळ्यात गेला. आता ठीक आहे, आता तुम्ही असं बोलता, पण देवेंद्र फडणवीस बिनविरोधवर काय बोलतात मी तुम्हाला फक्त एक वेळ दाखवतो, तुम्ही बघून घ्या. कारण की हे बोलल्यानंतर त्याच्या मोठ्या मोठ्या बातम्याही झाल्या होत्या. कुठे बघा किती 21 निवडून कशा दिल्या, जिथे निवडणूकच नाही झाली. ते बोलतात पोटदुखी झाली. पोटदुखी नाही, त्यांना काय दुखतं त्यांचं त्यांना कळत नाहीये. कारण